श्री स्वामी समर्थ. वटपौर्णिमेनिमित्त जाणून घ्या वटसावित्रीची व्रतकथा. सावित्रीने यमदेवांकडून आपल्या पतीचे प्राण परत आणले होते. ही घटना ज्येष्ठ पौर्णिमेला घडली होती. तेव्हापासूनच पतीच्या रक्षणासाठी आणि आपल्या पतीला दीर्घ आयुष्य मिळावे यासाठी सुवासिनी महिला पौर्णिमेच्या दिवशी सावित्रीसारखे व्रत आचरतात. सावित्रीने आपल्या पतीची सेवा वडाच्या झाडाखाली केली. तिथेच यमदेवाने सत्यवानाला आयुष्य परत दिले. त्यामुळे सुवासिनी महिला वडाच्या झाडाचे पूजन करतात. तर त्यानिमित्ताने आपण वटसावित्री व्रतकथा जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. पौराणिक कथेनुसार भद्र नावाच्या राज्यात अश्वपती नावाचा राजा राज्य करत होता. त्याला सावित्री नावाची कन्या होती. सावित्री ही अतिशय नम्र आणि गुणी मुलगी होती. सावित्री उपवर झाल्यानंतर अश्वपती राजाने तिला स्वतःचा पती निवडण्यास सांगितले. त्यानुसार सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली. शाल्व नावाच्या राज्यात ध्रुमत्सेन नावाचा अंध राजा राज्य करत होता. सत्यवान हा याच राजाचा पुत्र होता. ध्रुमत्सेन राजाचा शत्रूकडून पराभव झाला होता. त्यामुळे तो आपली पत्नी आणि मुलांसह जंगलात राहत होता. भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य फक्त 1 वर्षाचेच असल्याचे माहीत होते. त्यामुळे त्यांनी सावित्रीला सत्यवानाशी लग्न न करण्याचा सल्ला दिला होता. पण सावित्रीने ते मान्य केले नाही. तिने सत्यवानाशी लग्न केले. लग्नानंतर ती जंगलात येऊन सत्यवान आणि सासू सासऱ्यांसोबत राहून त्यांची सेवा करू लागली. एके दिवशी सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यासाठी जातो. त्याच्यासोबत सावित्री देखील जंगलात जाते. लाकडं तोडता तोडता सत्यवानाला भोवळ येते आणि तो जमिनीवर पडतो. यमराज तिथे येतात आणि सत्यवानाचे प्राण घेऊन जाऊ लागतात. सावित्री देखील यमाच्या मागे मागे आपल्या पतीसोबत जाऊ लागते. यम अनेक वेळा सावित्रीला परत जाण्यास सांगतात, पण ती साफ नकार देते आणि आपल्या पतीसोबत जाण्याचा हट्ट धरते. अखेर कंटाळून यमाने पती सोडून तिला 3 वर मागण्यास सांगितले. सावित्रीने सासऱ्यांचे डोळे आणि राज्य परत मागितले. 3रे वरदान म्हणून तिने मला पुत्रप्राप्ती होऊन सत्यवानाची वंशवृद्धी होऊ दे अशी इच्छा व्यक्त केली. यमराजाने नादात तथास्तु म्हटलं. तेव्हा त्याला वचनबद्ध झाल्याची आठवण झाली आणि त्याला सत्यवानाचे प्राण परत करावे लागले. ही व्रतकथा तुम्ही वटपौर्णिमेच्या दिवशी वडासमोर बसून ऐकावी आणि तुमच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाकडे प्रार्थना करावी. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.